त्यावेळेस आपण SCRTद्वारे जे उपयुक्त म्हणून त्यांचं टॅब आहे त्याच्यात काय काय गोष्टी ते आपण बघत आहोत. तर SCRT महाराष्ट्र म्हणजे MAA.AC.IN क्लिक केल्यानंतर मी जे बोललो तुम्हाला या 3 रेषांवर उपयुक्तमध्ये जायचं. उपयुक्तमध्ये खाली बघा, आता आपण शिक्षक दिनदर्शिका म्हणजे वार्षिक नियोजन बघितलं. आता विज्ञान विषयातील प्रात्यक्षिकमध्ये जाऊया. आता काय होतं, काही वेळा आपल्याला विज्ञान प्रॅक्टिकल आणि ह्या गोष्टींमध्ये आपण त्यावेळा काही गोष्टींमध्ये तफावत कशी करतो की वार्षिक नियोजनामध्ये जे जे प्रकरण आहे त्या प्रकरणाच्या संबंधित तो आशय, तो घटक, ते कंटेंट शिकवत असताना जो प्रयोग आलेला आहे तो प्रयोग तेव्हाच घेतलेला कधीही चांगला असतो आणि त्या याच्यानुसार तो प्रयोग ते प्रात्यक्षिक घ्यायचं असतं. उदाहरणार्थ आता ही 10वीची PDF तिथे दिलेली, तिच्यामध्ये बघा आता वार्षिक नियोजनात मूलद्रव्याचं वर्गीकरण जुलै महिन्यात आहे समजा, तर जुलै महिन्यामध्ये हा प्रयोग होईल. दिलेल्या क्षारातील क्लोराईड, ब्रोमाइड, आयोडाईड आयनांचे अस्तित्व ओळखणे. तर प्रयोग पद्धतीने ते आपल्याला शिकवायचं आहे. सिल्वर नायट्रेट, पोटॅशियम क्लोराईड, पोटॅशियम ब्रोमाइड, पोटॅशियम आयोडाईड, परीक्षा नळ्या, इतर साहित्य. तर हे प्रकरण जेव्हा आपण शिकवतो, डोबेरायनरची त्रिके, न्यूलँडची अष्टकाचा नियम, मेंडलीवची आवर्त सारणी, मोसले वगैरे ह्या सर्व गोष्टी, आधुनिक आवर्त सारणी, आवर्ती नियम, हॅलोजन्स, तेव्हा हा प्रयोग घ्यायचा आहे आपल्याला. नंतर रासायनिक अभिक्रियांचे प्रकार, तिसरं प्रकरण जेव्हा शिकवतो आपण तेव्हा हा प्रयोग घ्यायचा आहे. रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास करून त्यांच्या निरीक्षणाची नोंद करणे. याच्यात कॉम्बिनेशन रिॲक्शन, डिकॉम्पोजिशन रिॲक्शन, ऑक्सिडेशन, रिडक्शन. तर याच्यामध्ये जस्ताची पूड, मॅग्नेशियमची फीत कॉम्बिनेशन रिॲक्शनसाठी, लेड नायट्रेट, विरळ सल्फ्युरिक आम्ल, चंचुपात्र परीक्षा नळ्या, चिमट्या. नंतर त्याच प्रकरणामध्ये रासायनिक अभिक्रियांचे निरीक्षण करून संयोग अभिक्रिया मी बोललो, विस्थापन अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया, दुहेरी अपघटन अभिक्रिया यांचं वर्गीकरण करणं. कॅल्शियम ऑक्साईड, पाणी, पेरस सल्फेट, स्फटिक, कॉपर सल्फेट, त्याच्यासाठी काय काय लागतं. लोखंडी खिळा किंवा तारेची घासणी. धारा विद्युत म्हणजे चौथं प्रकरण जेव्हा घेतो आपण तेव्हा धारा विद्युत, विद्युतधारेच्या वेटोळ्यातून विद्युतधारेचे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र अभ्यासणे. ओएरस्टेड एक्सपेरिमेंट, फॅराडेज लॉ. जेव्हा जेव्हा एखाद्या विद्युत वाहकातून विद्युतधारा वाहत असेल तेव्हा तिच्या अवतीभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. हे प्रयोगाच्या साहाय्याने आपल्याला सिद्ध करायचं. अतिशय छोटा जोडण्याच्या तारा घ्यायचा, कार्डबोर्ड शीट घ्यायचं, प्लॅस्टिकचं शीट. म्हणजे याला खूप काही साहित्य लागतं असं नाही. उष्णता प्रकारावर, बर्फावर उष्णतेचा होणारा परिणाम आलेखाच्या साहाय्याने अभ्यासणे. याला काय करायचं, बर्फ घ्यायचं चंचुपात्रामध्ये, 100 ml चंचुपात्रामध्ये तापमापी ठेवायची. ते तापमापी नंतर तिवई स्पिरिटच्या दिव्याने त्याला उष्णता द्यायची आणि त्या तापमानाचा ग्राफ, वेळ आणि तापमान असा जो ग्राफ म्हणजे त्याचं आलेख आपल्याला काढायचं आहे. त्याच उष्णता प्रकरणाचं गरम पाणी थंड होत असताना, एक गरम करताना आणि दुसरं थंड होत असताना काल आणि तापमानाचा आलेख. हा पण नंतर होपचं उपकरण, हे पण सुंदर प्रयोग आहे. हा पण प्रयोग तुम्ही करू शकतात. आणि मग प्रकाशाचं अपवर्तन काचेच्या चिपेच्या साह्याने तुम्ही बघू शकता. प्रिझमच्या साह्याने वेगवेगळ्या आपाती कोणामध्ये प्रिझमचं परत प्रयोग. आणि नंतर परत धातू विज्ञानाला 8वं प्रकरण केमिस्ट्रीचं. त्याच्यात झिंक, फेरस, कॉपर, ॲल्युमिनियम यांचे, धातूचे झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, कॉपर सल्फेट, ॲल्युमिनियम सल्फेट क्षारांशी होणारे अभ्यासणे. आणि धातूची क्रियाशीलता, कोण जास्त क्रियाशील आहे बघायचं. त्याच्या क्षाराच्या द्रावणाबरोबर त्याची अभिक्रिया होते का, म्हणजे झिंक सल्फेट बरोबर होते का, ते पण आपल्या लक्षात येतं. सुंदर प्रयोग येतो. कार्बनी संयुगे, नंतर 9वं प्रकरण कार्बन संयुगातील ऑक्सिडीकरण आणि समावेश अभ्यास करणे. इथेनॉल, विरळ. नंतर सजीवांमधील जीवन प्रक्रिया, हे तुम्हाला दिग्दर्शक पद्धतीने शिकवायचं आहे. तर हे जे आहे ना, आता हे दुसरं प्रकरण आहे. हे दुसरं प्रकरण भाग 2चं आहे. तर आता हे दुसरं प्रकरण भाग 1चं आहे. म्हणजे याचा जेव्हा प्रयोग होईल त्यात
हे प्रकरण शिकवत असताना दुसरं प्रकरण शिकवत असताना हा प्रयोग घेणं दिग्दर्शन पद्धतीने आपल्याला अभिप्रेत आहे. सूत्री आणि अर्धसूत्री विभाजन, नंतर आमिबाचे द्विविभाजन, जीवन प्रक्रिया भाग 2ला, नंतर जास्वंदीच्या फुलाचे प्रजननाचा भागाचा अभ्यास करणे जीवन प्रक्रिया भाग 2मध्ये, तसेच मानवी पुनरुत्पादन संस्था, स्त्री पुनरुत्पादन संस्था याचं पण दिग्दर्शन पद्धतीने. त्याच्यानंतर अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये गांडूळ, झुरळ याचं निरीक्षण करून आकृत्या काढणे, मासा वगैरे, म्हणजे जे जे प्रकरण आपण वर्गात शिकवत राहू तेव्हा तेव्हा हे प्रयोग घेतले तर त्या त्या घटकानुसार प्रयोग घेतले. आपण प्रयोगवहीने जातो, प्रयोगवहीनेत जावं त्याच्याबद्दल वाद नाही, पण आपण जो घटक शिकवतोय त्या घटकाचा हा प्रयोग झाला पाहिजे. आता इथे नुसतं इयत्ता 10वीचं नाही आहे, इयत्ता 9वीचे सुद्धा प्रयोग दिलेले आहेत, व्यवस्थित PDF दिली. तर काही कुठे तुम्हाला जायची गरज नाही. सर्व SCRTच्या 3रीपासून 10वीपर्यंतचे सर्व विज्ञानचे प्रयोग तिथे दिलेले आहेत, सायन्सचे प्रॅक्टिकल्स दिलेले आहेत, आणि त्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकतात. संकलित साचण्यापासून तर अवांतर पुस्तकांपासून तर हे सर्व काही इथे दिलेलं आहे. तर तुम्ही याचा नक्कीच तुमच्या अध्यापनामध्ये उपयोग करून घ्याल. थँक्यू.